जेवणाची थाळी या सिरीजमध्ये मला काही कमेंट्स आल्या की यात काय नवीन, हे तर आम्ही रोजच बनवतो, स्पेशल असं काहीच नाहीये. आपण स्पेशल काहीच बनवत नाहीये, कारण स्पेशल कधीतरी आपण बनवतच असतो. पण रोजच्या रोज स्वयंपाक बनवताना आज काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. त्यामुळेच आपण ही सिरीज चालू केली आहे. तुम्हाला जर या सिरीजचा उपयोग होत असेल तर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण रोजच्या जेवणाची थाळी बनवतोय. तर आजची जी थाळी आहे ती स्पेशल पण म्हणता येईल आणि साधी पण म्हणता येईल. तर एखादा स्पेशल दिवस असेल आणि तुम्हाला काही परिपूर्ण थाळी बनवायची आहे आणि पटकन होणारी हवी असेल तर ही थाळी एक उत्तम पर्याय आहे. जर लहान मुलांचा वाढदिवस वगैरे असेल तर तुम्ही ही थाळी बनवू शकता, कारण आज मी जे पदार्थ बनवणार आहे ते लहान मुलांना आवडतील असे आहे आणि त्यांच्या कलाने बनवलेले आहेत. आणि जर तुम्हाला रोजच्या स्वयंपाकामध्ये ही थाळी बनवायची आहे तर यातले 1-2 पदार्थ स्किप करून तुम्ही ते बनवू शकता. इथं मी 3 ते 4 लोकांना पुरेल एवढं प्रमाण सांगितलंय. पटकन सुरुवात करूया. आजच्या थाळीमध्ये जिऱ्याच्या तडक्याचं वरण बनवायचंय. कुकरच्या डब्यामध्ये पाववाटी तुरीची डाळ आणि अगदी चमचाभर पिवळी मूग डाळ घेतली. दोन्हीही डाळी स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये वर इंचभर येईल एवढं पाणी घातलं. आता याच डब्यावर बटाटे उकडून घ्यायचे. कुकरच्या डब्यात 4 मध्यम आकाराचे बटाटे वजनी प्रमाणात पाव किलो असतील. डबा असाच ठेवायचा, बटाट्यात पाणी घालायचं नाही. कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी घालूयात आणि डबे ठेवून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करू. कुकर होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. आज आपण मटार पुलाव बनवायचा आहे. त्यासाठी एक मोठी वाटी भरून लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला. तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून याला 20 मिनिटं भिजवत ठेवूयात. आता आजच्या थाळीमध्ये आपण फुलके बनवतोय. त्यासाठी या वाटीने 4 वाट्या भरून कणिक घेतली. यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि याला मिसळून घ्यायचंय. एवढ्या प्रमाणामध्ये 20 ते 22 फुलके होतील. आता फुलक्याची कणिक चपातीच्या कणकेसारखी सैल नसते, तर पुरीच्या कणकीसारखी घट्ट असते. त्यामुळे याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घेतलं. आता मी याला खूप तिंबत बसणार नाहीये. याच्यावर झाकून ठेवूयात. आपलं बाकीचं काम होईपर्यंत कणिक चांगली भिजली जाईल. त्याचसोबत मी बाकीची तयारी करून घेतली आहे. भरपूर अशी कोथिंबीर बारीक कापून घेतली. मटार पुलावसाठीचं साहित्य ताटामध्ये दिसतंय आणि बाजूला बटाट्याच्या भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतलाय. आता सगळ्यात आधी आपण मटार पुलाव बनवू. कढईमध्ये चमचाभर तूप घेतलं. तूप गरम झालं की 1 टीस्पून जिरं घालायचं. जिरं चांगलं फुलून द्यायचं. त्यासाठी 5-10 सेकंड परतलं की यामध्ये 1 तमालपत्र आणि 5-6 काळी मिरी घालू. सोबतच 1 हिरवी मिरची मोठे तुकडे करून घातली. अगदी काही सेकंड परतल्यानंतर यामध्ये पाऊण वाटी ताजा मटार आणि 1 मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घातला. आता मंद आचेवर कांदा आणि मटार अगदी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचेत. इथं कांदा आपल्याला खूप जास्त डार्क रंगावर परतायचा नाही, अगदी थोडासा परतून घ्यायचा. 2 मिनिटं कांदा आणि मटार परतून घेतल्यावर यामध्ये 7-8 काजूचे तुकडे पाकळ्या करून घातले. 5-10 सेकंड काजू पण परतून घेऊयात आणि मग यामध्ये भिजवत ठेवलेले तांदूळ निथळून घालायचे. तांदूळ थोडेसे याच्यामध्ये मिसळून घेतले. आता यामध्ये घालायचे पाणी. या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच वाटीने आपल्याला तांदळाच्या दुप्पट म्हणजे 2 वाट्या पाणी घालायचं. कढईमध्ये करतोय म्हणून दुप्पट पाणी घालायचं. कुकरमध्ये करणार असाल तर 1.5 पट पाणी पुरेसं होईल. यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं. याला हलवून घेऊयात आणि गॅस मोठा करून उकळी काढू. पाण्याला उकळी आली की पुन्हा हलक्या हाताने ढवळून घ्यायचं. गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं किंवा तांदूळ संपूर्ण शिजेपर्यंत असंच ठेवायचं. 5 ते 7 मिनिटांनी आपला भात शिजलेला आहे. पाणी याच्यातलं पूर्णपणे आटलंय. हे बघा, एकदम मोकळा सळसळीत भात तयार झालाय. गॅस बंद केलाय मी. यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. कोथिंबीर मिक्स करून घ्यायची म्हणजे ती काळी पडणार नाही. अगदी 10 मिनिटांमध्ये मस्त असा मटार पुलाव तयार झाला. आजची थाळी स्पेशल आहे त्यामुळे आपण शेवयाची खीर बनवतोय. कढईमध्ये चमचाभर तूप घेतलं. तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शेवई घालायची आहे. इथं मी पाऊण वाटी रेडीमेड शेवई घेतलेली आहे. ही शेवई भाजलेली असते तरीसुद्धा 2 मिनिटं तुपामध्ये भाजून घ्यायची म्हणजे ती चांगली हलकी होते. तर हे बघा, 2 मिनिटं मंद आचेवर भाजल्यावर शेवईचा रंग हलका बदललाय. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. इथं मी खूप नाही, अगदी अर्धी वाटी पाणी घालते. हे का करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. पाणी घातलं की यामध्ये घालायची आहे साखर. इथं मी अर्धी ते पाऊण वाटी साखर घातली. साखर घालून मंद आचेवर ही साखर विरघळून घ्यायची आहे. आता बऱ्याचदा काय होतं, शेवईच्या खिरेमध्ये दुधाला गोडवा येतो पण शेवई सपक लागते. तर त्यासाठी असं थोडंसं पाणी घालून साखर घालायची. साखर विरघळली की मंद आचेवर 2 मिनिटं
ही शेवई साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची, म्हणजे शेवईच्या खिरेमध्ये शेवई सपक लागत नाही, तिलासुद्धा साखरेचा गोडवा येतो. तर 2 मिनिटं शिजवून घेतलं. आता यामध्ये घालायचे दूध. इथं मी अर्धा लिटर दूध घालते, ते पण साईसहित, त्यामुळे चव अजून छान येईल. तुम्हाला जर दुधाचं प्रमाण कमी जास्त करायचं तर तुम्ही करू शकता. याला एकदा ढवळून घेऊ आणि मोठ्या गॅसवर उकळी काढू. दुधाला उकळी आली. आता गॅस कमी करून याला एकदा हलवून घेऊयात आणि यामध्ये घालायचे केशर वेलची सिरप. इथं मी 1 टीस्पून केशर वेलची सिरप घालते. तुमच्याकडे जर हे सिरप नसेल तर तुम्ही अर्धा चमचा वेलची पावडर आणि 7-8 केशराच्या काड्या घालू शकता. याला आता मिसळून घेऊयात. आता यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा आहे. इथं मी 2 टेबलस्पून काजू आणि 2 टेबलस्पून पिस्ताचे काप घातले. याला मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर झाकण न ठेवता 2-3 मिनिटं उकळत ठेवू. 2-3 मिनिटं खीर चांगली उकळली गेलेली आहे. सगळे फ्लेवर्स याच्यामध्ये छान उतरलेत. गॅस बंद करूयात. तयार झाली शेवयाची खीर. दुसरीकडे आपला कुकर झाला. कुकरची वाफ संपूर्ण गेल्यावर मी डाळीचा डबा बाहेर काढून डाळ गरम गरमच घोटून घेते. ही घोटलेली डाळ एका पातेल्यात काढू. सोबतच गरजेपुरतं पाणी घालायचं आणि पुन्हा याला 2-3 मिनिटं घुसळून घ्यायचं. डाळ अशी फेस येईपर्यंत घुसळून घेतली की वरण अगदी खमंग होतं. डाळ घुसळून घेतली. आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव छोटा चमचा हळद आणि मीठ घालून पुन्हा मिनिटभर याला घुसळून घेऊयात. आणि ही घुसळून घेतलेली डाळ गॅसवर चढवायची आहे आणि दुसरीकडे आपण याचा तडका करू. तडका पॅनमध्ये चमचाभर तूप घेतलं. तूप गरम झालं की यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं फुललं की 2 चिमूट हिंग घालूयात. हा तडका तयार झाला. गरमागरम तडका डाळीवर ओतायचा. याला एकदा ढवळून घ्यायचं आणि मोठा गॅस करून उकळी काढायची. वरणाला उकळी आली. पुन्हा एकदा याला हलवून घेऊयात आणि मंद आचेवर 2-3 मिनिटं उकळत ठेवू. वरण 2-3 मिनिटं उकळलं की बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. याला मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू. आता बटाट्याची भाजी बनवायची आहे. कुकरमध्ये उकडलेले बटाटे मी सोलून घेतलेत. आता हे बटाटे आपल्याला असे हातानेच तोडून घ्यायचेत. खूप मॅश करायचे नाहीत, थोडेसे तुकडे तसेच ठेवायचे. आता भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 3 हिरव्या वेलची, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि 1 चमचा जिरं घातलं. आता हे खडे मसाले आणि हिरवी मिरची अर्धा ते 1 मिनिटं मंद आचेवर परतून घेऊ. मसाले परतून झाले की यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. इथं मी 1 मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे. कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून झाला. आता यामध्ये घालूयात 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण पेस्टसुद्धा मंद आचेवर मिनिटभर कांद्यासोबत परतून घेऊ. आलं लसूण पेस्ट परतून झाली. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. लहान मुलांसाठी बनवतोय त्यामुळं मी फक्त रंग येईल यासाठी मिरची पावडर काश्मीरी वापरली. 1 चमचा धणेपूड घालूयात आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा. मंद आचेवर हे मसाले परतून घेऊ. पण मसाले करपू नये म्हणून अगदी 2 चमचे पाणी घालू. पाणी घालून याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मसाले मिनिटभर परतले. आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो. तर या भाजीला टोमॅटो जास्त लागतो त्यामुळे इथं मी 2 मोठे चांगले पिकलेले टोमॅटो बारीक कापून घेतलेत. टोमॅटोच्या चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला मिक्स करून घेऊ. टोमॅटो मिक्स करून घेतला. आता याच्यामध्ये पुन्हा 2-3 चमचे पाणी घालू. गॅस कमी करून झाकून याला 4 ते 5 मिनिटं टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. टोमॅटो चांगला मऊ शिजलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, उलथण्याने हा टोमॅटो असा थोडासा मॅश करून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्हीला थिकनेस छान येतो. टोमॅटो मॅश करून घेतला. आता यामध्ये उकडून तोडून घेतलेले बटाटे घालू. बटाट्याच्या चवीपुरतं मीठ घालूयात. सोबतच 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालू आणि याला मिक्स करून घेऊ. बटाटे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतले. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर इथं मी साधारण 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालते. पाणी घालून याला मिक्स करून घेऊयात. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि गॅस मोठा करून उकळी काढू. तर हे बघा, याला आता छानशी उकळी आलेली आहे. रंगही बघा किती सुंदर आला आहे. याला आता थोडंसं ढवळून घेऊयात. यामध्ये घालूयात अर्धा चमचा किचन किंग मसाला. वरून थोडासा असा मसाला घातला की चव छान येते. मिक्स करून घेऊयात आणि मंद गॅसवर 2 मिनिटं वाफ काढू. 2 मिनिटं वाफ दिल्यानंतर आपली बटाट्याची भाजी बघा किती सुंदर तयार झाली आहे. थोडंसं तेल सुटलेलं आहे, परफेक्ट थिकनेस आलेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. याला मिक्स करून घेऊयात. गॅस बंद करूयात. तयार झाली चमचमीत अशी बटाट्याची भाजी.
आता आजच्या थाळीमध्ये आपण स्नॅक्स म्हणून पनीर पकोडा बनवतोय। इथं मी 1 वाटी बेसन घेतलंय, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, पाव छोटा चमचा ओवा, पाव छोटा चमचा जिरं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। पाणी घालण्याआधी याला थोडंसं मिक्स करून घेऊ, म्हणजे बेसनातल्या मोठ्या गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला याचं खूप घट्ट नाही किंवा खूप सैल नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं। तर हे बघा, असं बॅटर बनवलं। खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, पाव वाटीपेक्षा कमी पाणी लागलं। याला 10 मिनिटं भिजत ठेवूयात। तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवू। मिक्सरच्या भांड्यात मूठभर कोथिंबीर, 10-12 पुदिन्याची पानं, 1 हिरवी मिरची, यामध्येच लिंबाचा रस अगदी 5-6 थेंब घातला। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात, पाव चमचा साखर घालायची आणि 1 चमचा दही घालायचं। दही आंबट घ्यायचं नाही। 2-3 चमचे पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ। हिरवी चटणी तयार झाली। त्याचसोबत इथं मी 200 ग्रॅम पनीरचे हे बघा असे 1-1 इंच लांब तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही चौकोनी तुकडे पण करू शकता। 10 मिनिट झालेत, बॅटर चांगलं भिजलेलं आहे। आता यामध्ये 1 चिमूट काळी मिरी पूड घातली आणि 1 चिमूट खाण्याचा सोडा घातला आहे। आता याला मिक्स करून घेऊयात आणि लगेच पकोडे तळायला घेऊ। तर बॅटर तयार झाले। हे पनीरचे तुकडे यामध्ये टाकूयात। हे चांगले घोळवून घ्यायचे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे। तेल मध्यम गरम करून घ्यायचं, खूप कमी गरम नको किंवा जास्त गरम नको। एका वेळी बसतील तेवढे पनीरचे पकोडे सोडून मंद गॅसवर चांगले तळून घ्यायचे। तर हे बघा, अगदी 2-3 मिनिटातच पकोडे तळून झाले। शेवटचा अर्धा मिनिट गॅस मोठा करायचा, म्हणजे वरचा लेयर छान क्रिस्पी होतो आणि मग याला काढून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने सगळे पकोडे मी तळून घेतलेले। लहान मुलांच्या आवडीचा स्वयंपाक बनवतोय, त्यामुळे पनीर पकोडे बनवले, पण मोठे माणसं देखील हिरव्या चटणीसोबत मिटक्या मारत खातील। तर आता आपले फक्त फुलके राहिलेले आहेत। जी कणिक भिजवली होती ती फक्त थोडीशी मळून घेतली, छान भिजली गेलेली आहे। आता फुलक्यासाठी चपातीपेक्षा थोडेसे छोटे गोळे करून घेऊ। सगळे गोळे बनवून झाले। आता पिठामध्ये घोळवून घडी न करता आपल्याला याला लाटून घ्यायचे। फुलके करताना घडी करत नाहीत। पीठ लावून याला लाटून घेतलं, चपातीसारखंच याला लाटून घ्यायचं। तवा मध्यम गरम झाला की हा फुलका तव्यावर टाकूयात। अर्ध्या मिनिटांनी वर असे थोडेसे बुडबुडे आले की याला असं गोल फिरवायचं आणि मग उलटून घ्यायचं। फुलका उलटून घेतल्यानंतर गॅस आता मोठा किंवा मध्यम करायचा आणि खालची बाजू आपल्याला संपूर्णपणे अशीच गोल गोल फिरवत शेकून घ्यायची। खालची बाजू शेकली गेली। आता जी वरची बाजू आहे ती डायरेक्ट गॅसवर शेकायची। हे बघा, मस्त फुलका झालेला आहे। फुलके खूप मोठे करायचे नाही, थोडे छोटेच करायचे, म्हणजे चांगले फुगतात। आता वरून थोडंसं तूप लावूयात। गरमागरम फुलका सर्व करूयात। तयार झाली लहान मुलांना आवडेल अशी आणि मोठे देखील अगदी मिटक्या मारत खातील अशी स्पेशल व्हेज थाळी। तर अशा पद्धतीने आपण ही थाळी बनवली। जर काही स्पेशल कार्यक्रम असेल आणि तुम्हाला पटकन होणारा स्वयंपाक बनवायचा आहे तर ही थाळी एक उत्तम पर्याय आहे। फक्त फुलके अगदी गरम गरमच छान लागतात। जर तुम्हाला कार्यक्रमासाठी थाळी बनवायची आहे तर फुलक्यांऐवजी तुम्ही पुऱ्या बनवल्या तरी पण चालतील आणि रोजच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा तुम्ही यातले 1-2 पदार्थ स्किप करून ही अगदी साधी थाळी सुद्धा बनवू शकता। तर आय होप आजची ही थाळी तुम्हाला आवडली असेल। आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।